पावलं चालून दाखवा. चला असं मी तुम्हाला मदत करते. पहिलं व्हेरी व्हेरी गुड. आणि हे ओ खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे. आणि हे पण वेल कोणतरी धरायला डन. पाहिजे मी ना. आहे की. चला उचला पाय डावा. बरं, बरं. वेल डन. फक्त बॅलन्स टाकायचं नाही. मला तुम्ही झेपणार नाही. हो यस आहे. जिथे पाया ये. जिथे ये. रुको रुको रुको. पायामध्ये अंतर ठेवा. उजवा पाय उचला. उजवा पाय उचला. हो. इथे जरा चला मी तिथे फिरा. घाबरतो तिकडे आहे. फिरा. घाबरताय ना, फिरा तिकडे. Yes. व्हेरी गुड. उजवा पाय उचला. उजवा पाय उचला. उजवा. उजवा उचलतो. व्हेरी डावा गुड. टाकतो. डावा. उजवा डावा डावा. आणि डावा आणि उजवा. आता इथे उभं राहा थोड्या वेळ. ग्रिलला धरून बेडच्या स्टँडला. खूप छान. मला छान वाटलं बघून डाव्या तुम्हाला. हातात टाका द्यायची अजून. पण ताट. मी कमरेतनं ताट. अजून एक तुम्हाला आश्चर्य सांगतो काय झालं. हा जिथून मला आंघोळीला नेलं हा. आणि ब्रशअपला ब्रश दिला हम्म. तर मी तो मग आहे ना जड तो डाव्या हाताने उचलला आणि लिटरली चोळ्या भरल्या. मला कळलंच नाही. जिथूनही नाही कळलं. आपली कामं हळूहळू स्वतः करायला लागलो ना तर ऑटोमॅटिक आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे आपल्यावर अशी वेळ आली ना की नाही बाबा आपल्याला हे करायचंच आहे, हा. मग अशा वेळेस तो ऑटोमॅटिक हात उचलला जातो. हा आणि लिटरली जड जग आणि होता आता तो. तो हात चांगला आहे ना, त्या हाताने ह्या हाताच्या जेवढं जमेल तेवढे मुवमेंट दाबायचं का एकमेकाला. करायच्या. आता हा हात चांगला आहे की नाही, हा. या हाताने जेवढं मी जमेल नखाने तेवढं. दाबतो नखाने. नाही, नख टोचतील आणि जखम होईल. बर त्या हाताने ह्या हाताच्या मुवमेंट हा हे करतो मी. त्यामुळे स्टिफनेस येणार हा, नाही. हे करतो परत दोन्ही हात एकमेकात अडकून उलटे करतो. करेक्ट. मला उद्या नख काढलेली पाहिजे. हो, आजच मी म्हणणार होतो. जितू. सॉरी, खरोखर म्हणणार होतो याला की आज नेल छान वाटलं काका तुम्हाला भेटून आणि बघून. मला खूप सुद्धा आनंद झाला. दिवसाने. तुम्हीच बघावं असं मला वाटत होतं. मी साक्षीला म्हणत होतो मॅडमला एक व्हिडिओ पाठव. साक्षी मला इच्छा होती तुमच्यात लवकर इम्प्रूव्हमेंट व्हावी थँक्यू. आणि त्या मानाने 50% झाली. 50% फक्त चालायचंय. बेस्ट आणि याच्या पुढे आणखीन करायचंय मला. 50% फक्त चालायचंय आता बस. येस. छान वाटलं बघून. हो मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. कारण बरेच दिवस तुम्ही नव्हता हो ना. आणि अहो ही बाकीची कामं एवढी असतात थोडंसं की त्याच्या मागे प्रेशर पण असतं की मॅडम नाहीत मग करावं का. करावं की नाही, स्वतःसाठी करायचं. बघितलं का कोणी सांगितलं वरती तर व्हायचं. स्वतःसाठी करायचं, कोणासाठी Yes, नाही yes, करायचं. yes, yes, yes. ती बिचारी आई एवढ्या दिवस नाही, थांबली नाही, सोबत नाही, तुमच्या. नाही. तिचं तर खूप आहे. 24 तास तिचं तर खूप लक्ष असतं. दिवस रात्र राहती आपल्या रात्र- मुलासाठी. हो, राहते. आईसाठी उभं राहायचं आणि स्वतःसाठी. नाही, तिची तोड नाही. आणि असं तुम्ही आता उभं राहिलात आता फक्त चालायचंय बस तिची तोड झालं. नाही. मला हे काय करायचंय हे दोन्ही हात मी हे करून स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणजे खाली बस आणि उठ हे ते कर. लगेच नाही होणार. आधी हा. थोडीशी पावलं चालायची. कॉन्फिडन्स लेवल आला, बॅलन्स झाला की हा मी आता उभं राहतोय, एकटा उभं राहतोय, तेव्हा ते एक्सरसाइज होणार आहे. अप अँड म्हणजे तुम्ही Oh, yes, उठू yes, शकता, yes, बसू yes. शकता आणि उठू शकता. हा. आता लगेच तो नाही होणार. म्हटला तो तुम्हाला 2 पावलं चालता आलं पाहिजे. मी तुम्हाला थोड्या दिवसांनी स्टिक देणार. स्टिकने हळूहळू चालायचं. ऍटलिस्ट मला एवढंच म्हणायचं की ते तर सगळं करणारच आहे मी आणि जास्त मॅक्झिमम करणार आहे. पण ऍटलिस्ट याला सकाळी म्हटलं जितू मला आहे ना ते डायपर आणि ह्याचा खूप व्यक्तिशः कंटाळा आला मला स्वतः. मला तू इथून फक्त टॉयलेटला कसं जायचं आणि यायचं इथपर्यंत तयारी जबाबदारी तुझी. नाही, त्याला ऑप्शन आहे. एक कंडोम कॅथेटर आपण लावू शकतो आणि सेकंड ऑप्शन टॉयलेटला जसं आता मी कसं नेलं. कॅथेटरने मला त्रास होतो ना? कॅथेटरपेक्षा हे व्यवस्थित आहे. कॅथेटर लावलं होतं ना मला ब्लिडिंग होऊन नंतर मला ब्लड खूप गेलं. नाही नको, मग तुम्ही पॉट मध्ये करताय ते Pot चांगलं मध्ये आहे. आरामशीर करतो. सगळ्यात बेस्ट मग फक्त टॉयलेटला तिथपर्यंत जायचं. हा येस. डायपरचा प्रश्नच नाही. डायपरचा मग त्या सकाळी तेच सांगितलं.